ही वेळ केवढी चांगली वेळ. तिघ देवता माझ्या घरी मला संधी द्यायला आले. सापडली संधी. आता फक्त आपल्याला पाहिजे बुद्धी. काय सांगितलं यांनी? निर्वस्त्र होऊन आम्हाला तुम्ही भिक्षा द्या. अरे मग काय अवघड आहे? मी तुम्हालाच बाळ बनवून टाकते ना. सहाय्य झाली बुद्धी. आणि एकच सांगितलं की आई एवढी बुद्धी वेळेचं भान राखण्यासाठी. आणि तिघही देवतांना स्वतःचा बालक दत्तात्रय बनवलं. तुम्ही साधना काय केली होती? तुम्ही नियम काय केला होता? तुम्ही व्रत कोणतं केलं होतं? आणि कुठल्या धर्माचं आचरण केलं? विचारणारी बाई तेवढीच विद्वान आहे सीता. सांगणारी ऋषी पत्नी. विद्वत्तेच्या गप्पा मारा बायांनी. गावे गाव पोऱ्यासला लग्न राहायचे. चिंता वाटू द्या जराशी. काहीतरी बैठका घ्या बाया बाया. बाईच ना ऐकतच म्हणे मानची. खरंय ना? जबी म्हातारातले विचार. मग बायांनी आपली बुद्धी चालवा. काही झालं तरी सांगा ना. बैठकी घ्या ना बाया बायांनी. बाया बायांच्या माणसांनी माणसांच्या. केवढं संकट धर्मावर येणार आहे माहिती. आज ज्या मुलांचे मुलं 5वी मध्ये पाहिजे होते त्या अजून मुंजा पटत फिर राहिला. त्याच ना पोरे मुंजा पडायला पाहिजे होता. मुलींच्या बाबतीत नाही. तुम्ही भाग्यवान. उलट आधी पोरी नाही सांगितलं. मालनी पण राहील. पहिले आवडांगराट राहील. मालनी पण राहील. आता तो विचारत पोऱ्यांना नाही नाही चांगला आहे. काय कमी आहे ध्यान. दिन ना उठ ना की रात्रा झोपसतो तो मोबाईल स्क्रीनवर बोटे घसडत. इथला माती यात आपला काही काही या बोटे घसडा पाहिजे. कुपन लेवाल दाड तर तटी त्यांना शिक्का उलटी देते. तो रेशनवाला म्हणे आवरणार मागे रांग पडेल. एक बाई म्हणे म्हणे याला काय जरी भटना म्हणे तू एवढा म्हणे याला शिक्का उलटी नाही. आणि शिक्का उमटायची मला या कुपन देता येणार नाही. नंबर या म्हणे काय जाय रे. म्हणे काय जाय काय नाही. त्या मोबाईल न स्क्रीनवर म्हणे रेगाच पुसाई घ्या. वाईट दिवस आलेले. जर पोरांचे लग्न झाले नाही तर भावी संकट सांगतो. आज ज्या लग्नाच्या वयाचे यांच्याही पेक्षा आज जे मुलगा म्हणून जन्माला येत आहेत. आज पर्या जाया बारसं करायला. पर्या जाया बारसं करायला. एवढा चिंतेचा विषय. जे पोरग 4 वर्षापूर्वी जन्माला आलं त्याच्यासाठी आज नवरी जन्माला आली. जो 42 वर्षाचा होईल अजून त्यासाठी जन्म लिहिल नाही. हा उकाता फिरी काय म्हणणार आहे. काही पोरं सांगतात फोन करून बाबा काय करू जमीनचे बटशेने असं असं काम करायला असं धंदा करायला. पण जमीन राहिली पाहुणाजी राहिला काय काय. मग त्याला सांगणं पडत सांगले काही भी करवो फिरी फारी 8-15 दिन मामीले फोन लावायचा. मामान घर जाई जाय. आता 2-4 किलो सफरचंद जात जाय. मामी जोडे बठत जाय. जर बोलत जाय. मामी जर खिचडी टाकायला लागली लोचन चोलू लागत जाय. मामी मामी करता येई. आणि मामी काही ना काही पर्याय काढी तर पोर दी. तो म्हणे ते बट करे मामा पण बाबा पण मामानच जमेल नाही अजून. मी कसा लोचन कुडत फिरू. एवढं मोठं संकट येणार याच्यावर इलाज करा. काबाड कष्ट करणारे पोरं जिथे लात मारतील तिथे पाणी काढतील. अशा पोरांना आपल्या पोरी द्या. काय होईल एक दिवशी दबाव 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 काही राक्षस निर्माण होतील आपल्यात. सुखी संपन्न आणि चांगल्या घरांसाठी हे त्रासदायक होतील पुढे चालू. त्यापेक्षा आपले लेकरं वारकरी होतील. भगवत भक्त राहतील. काहीतरी नीती नियमाने चालतील.
या प्रकारची पावलं उचला, वेळ चांगली आहे. आणि दुसऱ्या बाजूने विचार करा, इस्लामिक धर्मामध्ये एक एक माणसाचे 3-3 लग्न होतात. हिंदूंमध्ये काय झालं? माझ्या एका इस्लामिक मित्राला विचारलं मी की काय तुमच्यामध्ये असं. म्हणे तुमच्यात आणि आमच्यात एकच फरक आहे, तुमच्या लोकांचा दृष्टिकोन आणि आमच्या लोकांच्या दृष्टिकोन मध्ये एवढा फरक आहे. म्हणे महाराज, आम्ही फक्त एक पाहतो, बंगारी किराया संध्याकाळच्या 500 नोटले आणि अहो कष्टाना पैसा कमायला ना, हाऊ तर 5 रुपयांनी भजी किंवा मिसळ पलीकडे खाणार नाही. आणि ते बंगारी किसन करले पूर्ण पोट भरी आम्ही ते टाकतो. आणि आमचे जे लोक येतात, कोणी स्टोल येई, कोणी बगनाला येई, कोणी हांडाला येई, कोणी काही येई, कोणी गादीला येई, उई गेलं. जेवण नाही मिळाले तर आमचे लोक सरबत पिऊन लग्न लावतात. तुम्हाला काय करायला म्हणे, म्हणता आमना माती घ्या. हळदीच्या रात्री इतकं जेवण आपल्याकडे, जिकडे तिकडे कार्यालयांमध्ये लग्न, 5-5, 7-7 पदार्थ हळदीच्या रात्री. विचारा नाही, याच मातीत जन्माला आलेले वृद्ध म्हणून बसले तर आपण आहेत देखील नाही. एक चांदणी टांगी काय म्हणायचं आहेत रात्री संध्याकाळी सूर्य मावळाला पहिले आहेत लागी जाय, देव वर्ण आहेत, तेलन पडे. जेवायला बसायचो आपण सगळे पंक्तीमध्ये, काय वाढे मी तेल जे 100 काय की जेल अशा बेसन पलीकडे काही बनायला लोकांनी. मी पिठलं नाही बोललो, बेसन बोललो. बेसन कांद्याची, पिठलं सुशिक्षितचे 150 जरा पिठलं लेदरच्या अंगडील बरं असतं ते पिठलं, तब्येत चांगली राहते, मकडा वाजते. बेसन आपलं गरीब विचार. पिठलं ते निंबरदडक ताट ना ठेवा तुम्ही, कडली आपला भात बसलचे वजीज देखत बी नाही त्यांना. पुई म्हणते बा, पुई बहीणची आपली या पोह्या चपात्या देखत बी नाही. पण बेसन असं वाढत नाही बाई, तुमची लगेच बातले भेटायला झाला. राम 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 राम, दूध नाही ताटले चक्कर मारी हो ना. अरे बापरे, करा घ्या. एक बाई तेल टाकायला म्हणे, बाबा पिठलं कसं घे म्हणतो, ती वाढणार आहे ना मग घेत. बेसन काय काय आहेत लायला की आपण लग्नात काय मिळायचं, एखाद्या श्रीमंताकडे बुंदी पडली जायची. पुण्यात गाव मग कोणी पुण्यात तयार तर 3-1 महिन्यावरून त्याला पुड्या बनायला त्यांना पुड्या बनायला त्या जेवणारा बी असं कौतुक मा त्या पुड्या काय. आता त्या पुड्या असल्या सुमत नाही आणि एक बी पुडी अशी गोल दिकत नाही, बट अशा वाया त्यातली विचारू खरं अशी एक बी नीट नाही का तुम्हाला नाही बाबा, ते गरज नीट नाही, पुड्या का ते नीट राहते. एवढा खर्च, जीवनभरची कमाई नष्ट होते. एका बाजूने म्हणतात परंतु लग्न होत नाही आणि दुसऱ्या बाजूने कार्यालय रिकामा नाही, बँडवाला रिकामा नाही, घोडावाला रिकामा नाही, स्वयंपाकी केटरर कडे नाही भैया हम नहीं आएंगे, हम नहीं बटा इतला आणि आपला डंगरा कस काय राही गया. त्याचं एकच उत्तर आहे, पात्र मुलांचे लग्न होत आहेत, अपात्र अडकून बसले. सगळ्यात तरुण पोरांना माझे हात जोडून नम्र विनंती राहील, पात्र करून दाखवा. आपल्यात काय पाणी. सामोड्याला साक्री तालुक्यामध्ये दारू विकणारी बाई 6 महिन्याची गर्भवती असताना पती वारले, विधवा झाली. विधवा बहीण तिच्या जवळ येऊन पोहोचली. 3 महिन्यांनी बहीण डिलिव्हरी झाली. विधवा बहीण, मुलगा झाला. काय करायचं, कसं पोसायचं. दारू विकायचं दोघं बहिणी, दोघं विधवा. दारू प्यायला यायचे लोक, ते चाचणं चुकणं उरसणार ते काय पोरग. राजेंद्र भारुड साहेब कलेक्टर, बिलाटी मातलं पोरग. कोणीतरी दारुड्या बोलला होता एक दिवशी, माझं चाकणं घेऊन ये म्हणे. त्यांना राजू म्हणायचे, राजू रे लई चाकणं लिहि म्हणे. तो म्हणे मी अभ्यास करेन.
एवढा कलेक्टर विरायला म्हणे तो अभ्यास करायचा. तर त्यांच्या आईने सांगितलं होतं राजू जाऊ नको म्हणे लेवायला. आणि त्या पेनारला सांगत मी कलेक्टरच करी दे काढतो म्हणे. कोणी सांग बिलीन माईने सांग मन पोऱ्याले कलेक्टर करी दे काढसो. आणि आमना उत्साह वगवाल्या माय काय म्हणवायला या आमले काय नुसता मातम्या दोनारा जोडा उखालणारा पैदा करायचं. आम्हाला नाही क्रांती करता येणार पण आमची कुवत नाही ना बुद्धीची. काय मिळालेलं नाही आम्हाला. घर आहेत, इस्टेट आहेत, बारदान आहेत, शेती आहेत, सगळं आहे. माहेरचं चांगलं आहे, सासरचं चांगलं आहे. आणि कसा पोरेला लग्न जमी राहिला. नुसते कलेक्टर नाही झाले ते अगोदर MBBS झाले आणि त्यानंतर वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करत असताना पालघरला नंतर UPSC ची परीक्षा दिली. ज्यावेळेस प्रशासकीय अधिकारी झाले, कलेक्टर झाले, सगळीकडे बातमी पसरली. तर धुळ्याच्या SP पासून कलेक्टर पासून सामोड्याला गेले आणि त्या बिलाटीमध्ये पोलीस गाड्या बिलाटी मग घुसण्यात एकदम 4-5 गाड्या त्या बिलेसले वाटणं दार पडली त्या मडका पाडी. आणि मग एकाने सांगितलं हो दपाडू नका लगेच आपले विद्यार्थी थोडी वाढली दपाडू नका. आम्ही आलो राजेंद्र साहेब कलेक्टर झाले. राजेंद्र साहेब कलेक्टर झाले आणि बिलाटी मग काय म्हणे राजा. आणि ज्या वेळेस त्या कलेक्टरच्या आई जवळ ते पत्रकार आले आणि विचारायला लागले मावशी तुम्हाला राजू काय झालं काय व्हायला. त्या बाईच्या कानावर जे येत होतं अशिक्षित बिलील बाई ती म्हणे सांगी राहिला गरीब म्हणे या तुम्हाला राजू कंडक्टर उभी घ्या बस. गुलाब चिखला तू म्हणत पण याचा अर्थ असा नाही चिखल सकस असावा. धीर सोडू नका प्रत्येकाने. तुम्ही जर ठरवलं सगळ्या भगिनींनी काय झालेलं काय का आली ही आपत्ती. आम्ही रामायण उघडायला तयार नाही. आम्ही भागवत ऐकतो. भागवत ऐकताना नाम नाही एकच आहे नाचा नाचा राधे राधे. या दंगडा बंद करा, अध्ययन करा. सगळे सुशिक्षित आहे. राधा कोणाची मुलगी होती. राधेच्या पतीचं नाव काय होतं. राधेच्या आईचं नाव काय होतं. जाऊ द्या रामायण ऐकणारे आपण सगळे. सीतेच्या आईचं नाव काय होतं सांगा बरं. एखादी बाई मी गुरु करली तू तुमले सीतेच्या आईचं नाव. हिंदू बाळगले नको विचारू मालेगाव जाऊ आणि त्यातले विचारू का क्यों रुख समय बेगम सीता की माँ का नाम क्या था. बोले मेरे को नहीं मालूम भाई वो अब्दुल को विचार. कुणाला विचारायचं सीतेच्या आईचं नाव तुम्हाला माहिती नाही पोरींना. हा माईला माहिती नाही पोरीचं का तुम्हाला माहिती. सगळ्यांना नम्र विनंती माझी घराघरामध्ये रामायण श्रीमद भगवद्गीता श्रीमद भागवत ग्रंथ असू द्या. स्वतः क्रांती करा. आज तुमच्या गावात एक कीर्तनकार झालेला आहे काही एक करा. सगळ्या गावाने ठरवा आणि तुमच्या गावात पुरा सप्ताह पार पाडतील. बाहेरले एक बी चित्र देवाल नको इथला कीर्तनकार तयार करा. आज एक आहे उद्या सुरुवातीपासून तर काल्यापर्यंत सगळे कीर्तनकार आपल्याकडे होऊ शकतात. तुम्ही कमजोर नाही. तुमच्यामध्ये ती ताकद आहे पण झालेलं काय वेळ आहे संधी आहे. पण आम्ही बुद्धी अनाठाई वापरतोय. बुद्धी जरी एकत्र आणली. ज्यावेळेस जानकीजींनी विचारलं त्यांना अनुसूयाजींना त्यांनी एकच सांगितलं बेटा धर्म वेगळा नाही नियम वेगळा नाही व्रत वेगळं नाही. आम्ही एकच केलं फक्त एक केलं माझ्या पतीला मी देव समजलं. मी वेगळा देव नाही भजला. मला एकच माहिती होतं पती शुश्रूषणं तृणं परो धर्म भयावह तद्बंधूनां च कल्याण्यं प्रजानां चाणुपोषणं. पतीच एक देव आहे. पतीचे आई वडील देवाचे देव आहेत आणि या कुटुंबाची सेवा म्हणजे तुम्ही यांचा भक्त आहे आणि निश्चित तरी देव माझ्यावर कृपा करतील ही मला खात्री होती. आणि त्यामुळे मी एकच केलं एकही धर्म पहाडी एक व्रत नेम
एक ही धर्म एक व्रत नेमा कायम जन मन पति पद प्रेमा पति पद